आता आपण पाहणार आहोत न्यूज टॉप 9। सुरुवातीला बघूयात टॉप 9 राजकीय बातम्या। प्रहार पक्ष शिवसेनेमध्ये विलीन केल्यास आमदारकी आणि मंत्रिपद शिवसेनेची बच्चू कडू यांना ऑफर, तर मंत्रिपद मिळाल्यावरती पक्ष विलीन करा। प्रहारच्या पदाधिकाऱ्यांची भूमिका असल्याची सूत्रांची माहिती। बच्चू कडू आज निर्णय घेणार। विलीनीकरणाची अट कोणी घातली हे अजूनही मला माहिती नाहीये। शिवसेना नेत्यांसोबत चर्चा झाल्यावरच सर्व गोष्टी स्पष्ट होतील। बच्चू कडूंची प्रतिक्रिया समोर। काल शिवसेना नेत्यांसोबत चर्चा होणार होती, परंतु ती झाली नाहीये। शिवसेना विधान परिषदेच्या ऑफरवरती बच्चू कडूंची प्रतिक्रिया। 99% उद्धव ठाकरेच मवियाचे उमेदवार असतील। मवियाच्या विधान परिषदेच्या उमेदवारावरून मिलिंद नार्वेकरांचं विधान। ठाकरे असल्यानं उरलेला 1% सांगता येत नाही, पण बॉस इज ऑलवेज राईट, मिलिंद नार्वेकर यांचं वक्तव्य। भाजपकडून विधान परिषदेसाठी नावांची यादी जाहीर। प्रज्ञा सातव यांच्यासह संजय भेंडे, विवेक कोल्हे, प्रमोद जठार, सुनील कर्जतकर, माधवी नाईक यांना संधी। विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून प्रज्ञा सातव यांना उमेदवारी। काँग्रेसमधून भाजपात येताना प्रज्ञा सातव यांच्याकडून राजीनामा। पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान। 142 जागांसाठी 3,21,00,000 मतदार मतदानाचा हक्क बजावणार। पहिल्या टप्प्यामध्ये 152 जागांसाठी 91% विक्रमी मतदान। ममता बॅनर्जी गड राखणार का? 4 मे रोजी निकाल स्पष्ट होणार। माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या कार्यकाळातील 14 तलाव संवर्धन प्रकल्पांची मंजुरी रद्द। राज्य पर्यावरण विभागाचा मोठा निर्णय। आदित्य ठाकरे मंत्री असताना मंजूर 3 प्रकल्पही रद्द। प्रकल्पांसाठी वितरित 91 कोटी व्याजासह वसूल करण्याचे आदेश। व्हीएसआर कंपनीवरती रोहित पवार आरोप करत असताना आज पार्थ पवार यांचा व्हीएसआर कंपनी विमानातून दुपारी मुंबई ते पुणे असा प्रवास। गेल्या काही दिवसात व्हीएसआर कंपनी विरोधात रोहित पवार आरोप करत आहेत। मुंबई ते पुणे व्हीएसआरचं विमान बुक केल्याची कल्पना नव्हती। व्हीएसआरच्या विमानातून प्रवासावरती पार्थ पवारांची प्रतिक्रिया। बुकिंग करणाऱ्या कंपनीसोबतचा करार रद्द केला, पार्थ पवार यांची माहिती। आता पाहूयात टॉप 9 मोठ्या बातम्या। मीरा रोड चाकू हल्ला प्रकरणात गंभीर गोष्टी आढळल्यानं तपास एटीएसकडे। तुला कलमा वाचता येतो का, नमाज वाचता येतं का असं विचारत हल्ला केला। आरोपीने इसिस जिहाद असे शब्द लिहिल्याची नोटही सापडली आहे। आरोपी इसिसशी संबंधित व्हिडिओ पाहत असल्याचं तपासातून समोर। मीरा रोडमधील सुरक्षा रक्षकावरील चाकू हल्ला प्रकरणातील आरोपीला मेडिकलसाठी नेलं। कलमा वाचता येतो, नमाज पढता येतो का असं विचारत हल्ला केल्याचं तपासात समोर। जिहादच्या नावाखाली इतर धर्मियांवरती हल्ला करण्याचा आरोपींचा हेतू होता। एटीएस आणि एनआयएच्या मदतीनं यामागील सहभाग असणाऱ्यांचा शोध घेऊ। मीरा रोडमधील चाकू हल्ला प्रकरणी मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। अकोल्यात प्रेमाच्या नावाखाली विवाहित तरुणाकडून हिंदू तरुणींचं अपहरण। तरुणीचं अपहरण करून 5 दिवस घरात डांबून ठेवलं। खदान पोलिसांकडून तरुणीची सुटका। लव्ह जिहादचा प्रकार असल्याचा हिंदुत्ववादी संघटनांचा आरोप आहे। आरोपी जमीर काझी पोलिसांच्या ताब्यात आहे। नाशिकमधील टीसीएस धर्मांतर आणि लैंगिक शोषण प्रकरणातील प्रमुख संशयितांना आज पुन्हा एकदा कोर्टात हजर केलं जाणार आहे। 6 दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानंतर आरोपींना आज कोर्टात हजर केलं जाईल। एसआयटीकडून तपासाचा वेग कायम असेल। भोंदू-खराचा आज एसआयटी पुन्हा ताबा मागणारे। 8व्या गुन्ह्याच्या तपासासाठी एसआयटी कोर्टात खराचा ताबा मागेल। लैंगिक शोषणाच्या 7 गुन्ह्यांमध्ये खरातला आतापर्यंत 42 दिवसांची पोलीस कोठडी आहे। मुंबईतील एकाच कुटुंबातील 4घांच्या मृत्यूचं प्रकरण। मृतांच्या शरीरामध्ये पेनकिलर सदृश पदार्थ आढळल्याची शक्यता आहे। रात्री जेवणामध्ये बिर्याणी खाल्ल्यानंतर कलिंगड खाल्ल्यानं कुटुंबियांचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त। कोल्हापुरातील गोकुळ दूध संघावर प्रशासक राज येणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलेत स्पष्ट संकेत। महायुतीच्या नेत्यांची मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत बैठक। 4 मे रोजी संचालक मंडळाची मुदत संपत असल्यानं बैठक। खासदार धनंजय महाडिक यांच्याकडे अध्यक्षपद देण्याची भाजपच्या नेत्यांची मागणी आहे। बीडच्या मसाजोगमध्ये सरपंच पदासाठी झालेल्या पोटनिवडणुकीची आज मतमोजणी होणार। दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर सरपंच पदासाठी काल पोटनिवडणुकीचे मतदान। रेकॉर्ड ब्रेक म्हणजेच 84% मतदान झाल्यानंतर आज केज तहसील कार्यालयामध्ये मतमोजणी पार पडणार।